श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आता सगळ्यांनाच माहिती आहे की 12 तारखेला आषाढ महिन्यातली अमावस्या आहे। ही अमावस्या आपण दिव्यांची अमावस्या म्हणून पण समजतो। आता ह्या दिवशी बरेच जणांना माहिती नसतं दिव्यांची अमावस्या म्हणजे काय। दिव्यांची अमावस्या म्हणजे काय, ह्या दिवशी आपल्याला घरातील जेवढे काही दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। या दिवशी काय करायचं, तुम्हाला सकाळी लवकर उठून देवाची पूजा करायची। तुम्ही एक टाईम असा निश्चित करा, तुम्ही सकाळी पण दीपपूजन करू शकता आणि संध्याकाळी पण दीपपूजन करू शकता। ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा आणि जे कामाला जाणार असेल त्यांनी संध्याकाळी करा। ज्यांना सकाळी करायचं त्यांनी सकाळीही करू शकता। या दिवशी तुम्हाला दिवे, घरातील जेवढे दिवे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे, देवाची पूजा करायची आहे आणि एक पाट घ्यायचा। त्या पाटावर वस्त्र, लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून विधिवत सगळे दिवे मांडायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याखाली तांदूळ, अक्षदा म्हणतो त्या अक्षदा थोड्या थोड्या ठेवायच्या आहेत, त्याच्यावर दिवे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याला तुम्हाला वस्त्रमाळ घालायची आहे। वस्त्रमाळ घालायची आहे, त्यांना हळदी कुंकू व्हायचे, अक्षदा व्हायच्यात आणि एक एक फूल व्हायचं आहे। ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाचं तेल किंवा तूप किंवा तिळाचं तेल आपण म्हणतो ते तेलसुद्धा तुम्ही घालून दिवा लावू शकता। आणि ते लावून झाल्यानंतरून तुम्हाला कणकेचे दिवे करायचे आहेत। कणकेचे दिवे हे तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता, 9 करू शकता, 11 करू शकता किंवा 21 करू शकता, जसं तुम्हाला करायचं असेल तर। त्या दिव्यांनी, कणकेचे दिवे ह्याच्यामध्ये कणकेचे दिवे कसे करायचे की मीठ टाकायचं नाही, बिना मिठाचे दिवे आणि थोडीशी हळद आणि गूळ टाकून हे दिवे करायचे असतात आणि ते वाफवले जातात आणि हे वाफवलेले दिवे आपण प्रज्वलित करायचे, ज्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा टाकू शकता। याचे जे दिवे बनवलेले आहेत त्या दिव्यांनी तुम्हाला जे तुम्ही दिव्यांची पूजा केली आहे त्यांना ओवाळायचं आहे आणि ते ओवाळून झाल्यावर तुम्हाला घरातील लहान मुलांचं सुद्धा औक्षण करायचं आहे। कारण लहान मुलांना ह्या दिवशी औक्षण करतात का, तर लहान मुलं निरोगी राहावीत, त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांच्या जीवनात प्रकाश यावा, ह्याच्यासाठी त्यांचं आयुष्य उदंड व्हावं, ह्याच्यासाठी आपण ह्या कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण करतो आणि देवांचं सुद्धा औक्षण केलं जातं ह्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी। तुमच्या संख्येने तुम्ही दिवे करू शकता। ते झाल्यानंतर तुम्हाला दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या ह्याची एक कथा आहे, ती कथा तुम्ही वाचलीत तर चांगलीच गोष्ट आहे। म्हणजे तुम्हाला कळेल की दिव्यांची अमावस्या आपण का करतो आणि कशासाठी आपण दिवे पूजायचे असतात आणि रोज दिवा घरात कशासाठी प्रज्वलित करायचा आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला ती दिव्यांची अमावस्या म्हणजे दिव्यांची आवज ह्याची एक कथा आहे, ती वाचावी लागेल। ती वाचा आणि वाचल्यानंतर घरातील सगळ्यांनी ऐका। खूप छान कथा आहे, ह्यातून आपल्याला एक धार्मिक ज्ञान मिळतं। ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी यूट्यूबला ती कथा लावली तरी चालेल किंवा ऐकली तरी चालेल। आणि हे झाल्यानंतरून तुम्ही गोडाचं नैवेद्य त्या दिव्यांना दाखवा, घरातील देवांना गोडाचं नैवेद्य दाखवा। असं तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे। दिव्यांची अमावस्या अशी करायची आहे, मी थोडक्यात माहिती दिली आहे। तुम्ही अशा पद्धतीने दिव्यांना पूजून तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता आणि घरातील लहान मुलांसाठी तुम्ही त्या दिव्यांना प्रार्थना करायची की मी तुझी आज पूजा केली आहे, जसा तुझा प्रकाश आहे तसाच प्रकाश माझ्या लेकरा बाळांच्या आयुष्यात राहू दे, आमच्या आयुष्यात राहू दे, माझ्या घरात राहू देत, तुझा आशीर्वाद सदैव असाच आमच्या पाठीशी असू देत, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। मी थोडक्यात तुम्हाला दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे। माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा। श्री स्वामी समर्थ।